श्री धनलक्ष्मी महिला मंडल वाशी की अध्यक्षा डॉक्टर वनीता गर्दे राजे आयोजित व आरके ग्रुप्स के डायरेक्टर राजेंद्र कोड़कर, लैंडमार्क रियलिटी के डायरेक्टर सागर मालवदे, चेतक स्वीट्स पॉइंट की व्यवस्थापक विजय सर व समाज सेविका उषा दत्त, एसके ग्रुप डायरेक्टर डॉक्टर संजीव कुमार द्वारा प्रस्तुत स्त्री कला गौरव 2025 महिला शिक्षक समूह नृत्य मंगला गौर स्पर्धा, नवी मुंबई कला भूषण पुरस्कार वितरण, सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार व अन्य पुरस्कार वितरण समारोह का आयोजन वाशी स्थित विष्णुदास भावे नाट्यगृह में बेहद उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। इस अवसर पर मुख्य तौर पर उपस्थित थी समाज सेविका उषा दत्त दीदी, समाज सेविका रंजना शिंत्रे, आरके ग्रुप के डायरेक्टर ऋत्विक कोड़कर, भूषण देवरे, अरुण बिराजदार, सुबोध कांबले, सनी वालिका, कुसुम राजे, सरोज पवार, अनीता माने, नेहा गवड़ी, सेलिब्रिटी सूत्र संचालक, सेलिब्रिटी निवेदक संतोष लिम्बोरे, कार्यक्रम की नियोजन संस्था की संस्थापिका व अध्यक्ष डॉक्टर वनीता गर्दे राजे। साथ ही उपस्थित थे नृत्य प्रतियोगिता के नृत्य परीक्षक सूरज कांबले, सागर राउत और दीपाली जोशी। इस दौरान इस अवसर पर उपस्थित मान्यवरों के माध्यम से कला क्षेत्र से जुड़े 5 सत्कार मूर्तियों महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम संगीतकार श्याम बांगर के साथ ही श्री हरि पवड़े, प्रदीप मात्रे, सुनील वाडकर, प्रसाद गौरव को नवी मुंबई कला भूषण पुरस्कार से सम्मानित किया गया। इतना ही नहीं, रौप्य महोत्सव को स्त्री शक्ति को समर्पित करते हुए 17 महिलाओं को सर्वोत्कृष्ट आई पुरस्कार देकर सम्मानित किया गया। इतना ही नहीं, इस कार्यक्रम को बेहद शानदार बनाते हुए महिला व शिक्षक समूह नृत्य और मंगला गौर स्पर्धा का भी आयोजन किया गया था, जहां महिलाओं ने बढ़ चढ़कर विभिन्न प्रकार के नृत्यों द्वारा अपनी प्रतिभा का जौहर दिखाया, तो वहीं पारंपरिक मंगला गौर और अन्य नृत्य स्पर्धाओं से प्रतिस्पर्धियों ने सभी को मंत्रमुग्ध कर दिया। बता दें कि कुल 3 ग्रुपों में विभाजित यह पुरस्कार वितरण समारोह में सर्वप्रथम मंगला गौर स्पर्धा का प्रथम पुरस्कार शिव कन्या ग्रुप, द्वितीय पुरस्कार सखी मंगला गौर ग्रुप और तृतीय पुरस्कार से मर्दानी ग्रुप को सम्मानित किया गया। वहीं महिला समूह नृत्य स्पर्धा का प्रथम पुरस्कार रेट्रो धमाका गैंग, द्वितीय पुरस्कार यशस्विनी कला मंच और तृतीय पुरस्कार से हिरकड़ी ग्रुप को नवाजा गया। वहीं अंतरशालीय शिक्षक समूह नृत्य स्पर्धा का पहला पुरस्कार नारायणी स्कूल ग्रुप, द्वितीय पुरस्कार अक्षर ग्लोबल स्कूल, तृतीय पुरस्कार से सनशाइन प्री स्कूल को नवाजा गया। वहीं उत्तेजनार्थ पुरस्कार से डिग्निटी सीनियर सिटीजन ग्रुप, नृत्य सखी ग्रुप, जूहिस डांस ग्रुप, मणिकर्णिका कलाविष्कार महिला मंच, नवशक्ति ग्रुप, सदानंदी महिला मंडल को नवाजा गया। इतना ही नहीं, इस दौरान गणेश उत्सव घरगुती मकर सजावट प्रतियोगिता के विजेताओं को भी पुरस्कार देकर सम्मानित किया गया। इस दौरान अपने संबोधन में डॉक्टर वनीता गर्दे राजे ने समाज सेविका उषा दत्त दीदी का आभार प्रकट करते हुए कहा कि 25 वर्षों के इस सफर में हमेशा वह संस्था के सहकार्य में मजबूती के साथ खड़ी रहीं। मीडिया से बात करते हुए वनीता गर्दे राजे ने कहा कि महिलाओं के लिए शुरू 25 वर्षों का यह सफर आज एक नया बेंचमार्क सेट कर चुका है। जो कार्यक्रम झाला आपण बघितला असेल की हा आपला 25वा स्त्री कला गौरव झाला आणि त्यामध्ये आज जवळजवळ सगळे शिक्षक आणि महिलांनी खूप उत्स्फूर्तपणे असं त्यांचे परफॉर्मन्सेस सादर केले आणि नवी मुंबई कलाभूषण पुरस्काराचं म्हटलं तर ह्यावेळेस आपण सगळे संगीत क्षेत्रातले पुरस्कार आपण ह्यावेळेस काढले आणि खऱ्या अर्थाने जे डिझर्विंग आहेत त्यांना तो खऱ्या अर्थाने आपण सन्मान दिलेला आहे आणि छान वाटते की आज आपल्याला महाराष्ट्राची हास्य जत्रेचे श्याम बांगर आहेत यांना आपण नवी मुंबई कलाभूषण पुरस्काराने सन्मानित केलं। श्रीहरी पवळे सर आहेत, परत सुनील वाडकर सर आहेत, प्रदीप म्हात्रे सर आहेत आणि आपले प्रसाद गुरव सर यांनाही आपण सन्मानित केलं आणि तसंच आपण सर्वोत्कृष्ट आई पुरस्काराने आज 17 जणींना सन्मानित केलेलं आहे आणि एकंदरीत तो उपक्रम बघितला 25वा आपण वर्धापन दिनात 25व्या वर्षात आपण पदार्पण करतोय आणि महिलांसाठी जे काही काम केलं ते खऱ्या अर्थाने मला असं खूप आज सॅटिस्फॅक्टरी वाटतंय की नाही, खऱ्या अर्थाने या काम करण्याची त्यांच्यासाठी काम करण्याची गरज होती आणि आज सगळे जे मान्यवर इथे अतिथी आलेले सहप्रायोजक म्हणून आम्हाला लाभले होते डॉक्टर राजेंद्र कोळकर सर, आरके ग्रुपचे डायरेक्टर, चेतक स्वीटचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानते की त्यांनी पण आम्हाला सहप्रायोजक म्हणून सहकार्य केलं। एसके ग्रुपचे डायरेक्टर डॉक्टर संजीव कुमार सर आणि
लँडमार्क रियालिटीचे आपले सर आहेत जे सागर सरांचे या ठिकाणी मनापासून आभार मानते की यांच्या सहकार्यामुळे आज आपला कार्यक्रम संपन्न झाला आणि खूप छान पद्धतीने कार्य केले. तसंच माझ्या सर्व संचालक मंडळ जे आहे ज्या माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभ्या असतात आणि केवळ त्यांच्या सहकार्यामुळे एवढं सगळं काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे मला खूप छान सगळ्या महिला वर्गाचं समस्त मी या ठिकाणी मनापासून आभार मानते. इस दौरान उपस्थित मान्यवरों ने श्री धनलक्ष्मी महिला मंडल वाशी की अध्यक्षा डॉक्टर वनीता गढ़दे राजे द्वारा महिलाओं के उत्थान की दिशा में उनके 25 वर्षों के कार्यों की सराहना की. विनीता जी ने जो आज ये प्रोग्राम रखा है आई स्पर्धा का और जो सम्मान दिया है आई लोगों को, ये देखकर बहुत अच्छा लगा और मैं हमेशा इनके प्रोग्राम में आती हूँ और ये हमेशा मुझे बुलाते हैं और मेरा सम्मान करते हैं. मैं इनको जितना भी मतलब धन्यवाद करूँ कम है. और जो आई लोगों को मैं देखी आज इतनी बड़ी बड़ी एज की जो लेडीज़ हैं, मतलब उन्होंने जो यहाँ डांस का प्रोग्राम किया, जो भी किया यहाँ पे बहुत अच्छा किया. देख के मतलब बहुत खुशी हुई. ऐसा लगा कि मतलब घर से लेडीज़ निकल के इतना अच्छा कार्य कर सकती हैं और इनको जो ये विनीता जी का जो प्लेटफॉर्म मिला है वो बहुत अच्छी बात है और यहाँ के सब इंजॉय भी करते हैं और प्रोग्राम भी करते हैं. मुझे ऐसा लगता है कि विनीता जी को जितना भी धन्यवाद किया जाए कम है. धनलक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर वनिता गडदे राजे मॅडम यांनी दरवर्षी जी संकल्पना आहे आई पुरस्कार वितरण करण्याची आणि स्त्री कला पुरस्कार वितरण करायची. खरं म्हणजे बरेच महिला मंडळ रोज आपण बघतो की नोंदणी होतात आणि मग ते फार 1-2 वर्ष चालतात, पण आज 25 वर्षाच्या वरचा प्रवास डॉक्टर वनिता मॅडम यांनी चालू ठेवलेला आहे. सतत असाच त्यांचा प्रवास आई जगदंबा त्यांना असेच आशीर्वाद देऊ दे आणि त्यांच्या हातून महिलांसाठी असेच सत्कार्य घडू दे हीच माझी शुभेच्छा. धनलक्ष्मी महिला मंडळातर्फे गेली अनेक वर्ष हा उपक्रम चालू आहे. समाजातील अनेक मान्यवर मंडळींचे सत्कार तिने या मंडळातर्फे घेतलेले आहेत आणि महिलांसाठी, महिला सक्षम होण्यासाठी ही वनिता आमची खूप कार्यरत आहे आणि वर्षानुवर्ष काम करत आहे. खरं तर वनिताचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण आम्ही माझ्या अगदी जवळची आहे. अगदी लहानपणापासून तिला मी पाहते, त्यामुळे आता ती एवढे मोठे मोठे कार्यक्रम घेते हे पाहिल्यानंतर मला खूप तिचा अभिमान वाटतो. आणि असंच आज समाजात समाजसेवा करण्यासाठी किंवा जे काही चांगलं काम करतात त्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी असे पुरस्कार देणे हे काळाची गरज आहे आणि हे काम आमची वनिता करते हे पाहिल्यानंतर तिला खूप खूप मी धन्यवाद देते. पहिल्यांदाच त्यांच्या कार्यक्रमात येण्याचा योग आला आणि मला पुरस्कारही दिला. त्यासाठी मंडळाचं आणि स्पेशली वनिता मॅडमचं मी खूप थँक्स बोलतोय त्यांना. जी एनर्जी म्हणजे एवढी एनर्जी असते महिलांमध्ये की दिवसभर त्या काम पण काढतात आणि आज त्यांनी जे काय परफॉर्मन्स केले त्यांना त्याचं म्हणजे त्यांना प्राईज मिळाले. सो त्यांना सगळ्यांना मी हे म्हणेन की अभिनंदन करेन त्यांचं आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल मी वनिता मॅडम यांचे धन्यवाद मानतो आहे. ऑल द बेस्ट वनिता मॅडम, थँक्यू सो मच. धनलक्ष्मी महिला मंडळ हे कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून इथे चालत आहे आणि दरवर्षी जजिंग करण्याचं मला भाग्य लाभतंच इथे आणि त्यासाठी मी वनिता गडदे मॅडम यांना थँक्स बोलू इच्छितो. आणि खरंच कार्यक्रमामध्ये स्पर्धक एवढे उत्साहाने आले होते आणि वेगवेगळे आणि खूप लांबूनसुद्धा आले होते आणि त्यांचं खरंच मनापासून स्वागत करावं असं वाटतं की एज इथे मॅटर करत नाही, तर इथे मॅटर करतं त्यांचं टॅलेंट आणि ते त्यांनी आज दाखवलं आपल्याला. आणि खरंच बघता क्षणी म्हणजे असं वाटत नव्हतं की कोणत्या एज ग्रुपसाठी चाललेलं आहे कॉम्पिटिशन. सर्व एज ग्रुपमधले लेडीज महिला मंडळ तिथे उपस्थित होते आणि छान कार्यक्रम केला त्यांनी. मला पण खूप मनापासून आवडला आणि पुन्हा एकदा वनिता गडदे मॅडम यांना थँक्स बोलू इच्छितो. उत्तम प्रकारे कार्यक्रमाला योग्य ते स्पर्धक वगैरे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्यक्रम झालेला आहे. परंतु ज्या प्रकारे आज महिलांचं जे मंडळ ते चालवतात एवढे 25 वर्षापासून ते खूप कौतुकास्पद आहे. वनिताताईंचं असेच कार्यक्रम पुढे पण होत राहो आमच्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत आणि पुढील काही कार्यक्रमासाठी आमची कधी आवश्यकता लागली तर त्यांनी नक्कीच आम्हाला सांगावं. आणि अनेक महिलांनी या महिला मंडळाच्या अशा महिला मंडळ जे आहेत त्यांना जॉईन व्हावं ज्याच्याकरून ज्याच्यामुळे त्यांचं महिला सक्षमीकरणला पण थोडीशी साथ भेटेल. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.